तसं तर आपण गाडीवर लयचदा फिरतो, पण आज आम्ही वासरीला गाडीवर बसवलं. तर तो विषय असा होता की आम्हाला वासरीला वावरात आणणं होतं. मग आमचा महेश भाऊ म्हणे पायकुडी नेतर बा चाल गाडीवर घेऊन जा. मग ते झाल्यावर आम्ही घरी आलो. आणि आता आम्हाला जाणं होतं महादेवाच्या मंदिरावर, कारण की दरवर्षी सारखा या वर्षी बी या मंदिरावर कीर्तनाचा आणि जेवणाचा कार्यक्रम आहे. मग जराभर थांबून आम्ही घरी आलो आणि घरून कपडे आणि गाडी घेऊन मी आलो आपल्या केडीच्या वावरात. तसा तर माझा विचार मोटर चालू करून आंघोळ करायचा होता, पण विहीर डम भरेल होती. मी डायरेक्ट सूर मारली. हेच तर दिवस आहे विहिरीत झेपायचे. मग मी मन मोकळ्यापणाने मस्त झपून घेतलं. मग ते झाल्यावर मी अंगातले कपडे काढून दुसरे कपडे घातले आणि केळीत चक्कर मारायला आलो. केळी तर लय मोठी झाली आता आपली. तेवढ्यातच सागर काका आपल्या वावरात आले. तेले माया वावरातून त्याच्या वाड्यात पाणी नेणं होतं. मग कॉकच्या खाली छिद्र पाडून त्याला कपलिंग लावून घेतले. ते झाल्यावर मी आलो गवत काप्याले. एक मोठा वारा गवताचा घेऊन मी आलो वाड्यात. तो डोरायला टाकून मी आलो वापस घरी. घरी येऊन ते शर्ट बदलून टाकलं ना आता जाणं होतं मला वापस महादेवाच्या मंदिरात. इकडे आलो तर अडी शिरा करणं चालू होता. तडून मी मंदिराजवळ आलो आणि मंदिरात जाऊन भोलेबाबाचं दर्शन करून घेतलं. दर्शन झाल्यावर मी वापस स्वयंपाकाच्या ठिकाणी आलो आणि इकडे आलो तर 2 कढई भरून शिरा करणं झालता आणि तिसरी कढईला सुरुवात करून दिली. आणि इकडे वांग्याची भाजी बनवायला सुरुवात करून दिली. आम्ही ना वांगे वेंगे मस्त धुवून काढले आणि ते मोठ्या बैगुन्यात टाकून भाजी ओके करून घेतली. ते झाल्यावर मी मंडपात आलो तर इकडे कीर्तन चालू होतं. स्वयंपाक पूर्ण होईल होता तर तो भांड्यात काढून मंडपाजवळ आणला आणि कीर्तन झाल्यावर बायाची पंगत बसून दिली. पंक्त्याला वाढून मी बी शेवटी जेवण करून घेतलं आणि मंडपातला आवरचीवर करून भांडे बिंडे घासून घेतले. ते झाल्यावर मी आलो माझ्या गाडी जोड. चला मग आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.